इथे मारुतीचं मंदिर आहे. ही मूर्ती आहे ना वेगळी आहे. बऱ्याच ठिकाणी मंदिर आपण पाहिली. मारुतीच्या मूर्तीचं जे तोंड आहे ते असं डाव्या बाजूला असतं, नाही तर उजव्या हातामध्ये संजीवनी पर्वत नाही तर मग गदा असते. हा मारुती असा नाहीये, आशीर्वाद देणार आहे. लंकामुखी आहे, दक्षिणमुखी आहे. मंदिरातली जी मूर्ती आहे ती जुनी आहे, रंग दिला म्हणून नवीन वाटते. दगडी मंदिर होतं ते पडलं आणि मग गावातल्या लोकांनी आता हे नवीन केले. बरं, आपण चढत इथपर्यंत आलोय. गड मोठा आहे, वेगळी भिंत आहे, वेगळा दरवाजा आहे, बाले किल्ला आहे. आता मला एक सांगा, तुमच्यापैकी तो अजय देवगणचा आलेला तानाजी पिक्चर कुणी पाहिलाय का? हा, म्हणजे बऱ्याच लोकांनी पाहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय दाखवलंय बघा. तानाजी मालुसरे आहेत ना, गडावरती जाणार कशाने? त्यांच्याकडे घोडपड असते त्याच्याने. पण प्रश्न असा उद्भवतोय, जर गडावर आपण पकडलो आणि अडकलो, निघणार कसं? दोर लावून जर उतरायचं म्हटलं आणि शत्रूच्या लक्षात आलं दोर कापला तर आपला जीव जाणार आहे, म्हणजे जीवाला गमवावं लागणार आहे. मग कसं उतरायचं? मग या गडाची माहिती घेण्याकरता ते काय करतात, सगळ्या गावांमध्ये फिरतात. गावांमधनं गडाबद्दल काय माहिती मिळते, कोंढाण्याच्या बाजूला गाव आहेत बघा, मग काय माहिती मिळते ती गोळा करतात आणि जी माहिती हवी असते ना ती त्यांना मिळते. शेवटी काय होतं, ज्यावेळी कोंढाण्यावर गेल्यानंतर तानाजी मालुसरे त्या पिक्चर मध्ये पण दाखवले की ते अडकले आणि मग असं झाड असतं की ज्याच्या खाली एक तळघर आहे, त्या तळघरातनं ते गडाच्या बाहेर निघून जातात. म्हणजे मला काय सांगायचं लक्षात घ्या, जे तळघर आहे ना ते प्रत्येक गडावर असतं. मग या तळघरांचा वापर आपल्या लोकांनी कधी आणि कसा करायचा आहे? तुम्हाला म्हटलं हा गड मोठा आहे, हा बाले किल्ला आहे. हा मोठा गड जिंकला, मावळ्यांनी लढाई करत आत जायचंय, दरवाजा बंद करायचा आणि भिंतीवरनं लढायचं. बरं, आता हे वाटतंय लढाई करतोय पण आलेलं सैन्य भारी आहे, 5 मिनिटामध्ये दरवाजा तोडून लोक बाले किल्ल्यात दाखल होणार. मग अशा वेळेला लढाई बंद करा आणि सगळ्या मावळ्यांनी त्या तळघरातनं निघून जा. दरवाजा तोडून आत गेलेला काय विचार करेल हो? आपल्याला घाबरले आणि पळाले. पण मराठ्याची व्याख्या लक्षात घ्या, मोडेल पण वाकणार नाही, खरोखर पळायचं नाही. शत्रूचं सैन्य या मार्गाने बाले किल्ल्यात दाखल झालं की आपल्या लोकांनी त्या तळघरातनं गडाच्या बाहेर निघायचं, गडाला खालून वेढा द्यायचा आणि परत लढाई चालू. मग ही लढण्याची पद्धत, याला काय म्हणतात, मराठ्यांचा गनिमी कावा. अशी लढाई या गडावर कधी झालेली नाहीये. पण गड बांधला किती पुढचा विचार करून बांधला बघा. आणि आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे, जो राऊंड दिसतो ना एवढ्याच पायऱ्या वर गेलं की 450 पायऱ्या संपल्या. चढण्यामध्ये पूर्ण गड आपण जिंकला. चला वर.